हॅलो. आज बऱ्याच दिवसांनी हा व्हिडिओ शूट करावा असा वाटला. आय थिंक लास्ट व्हिडिओ शूट करून ऑलमोस्ट एक 3 ते 4 महिन्यांपेक्षा जास्त कालावधी होऊन गेला. या पिरियडमध्ये ही गाडी ॲक्च्युली माझ्याकडे नव्हती. गाडी पप्पांना दिली होती यूज करायला. ऑटोमॅटिक गाडी आहे, यूज करायला त्यांच्यासाठी थोडासा कन्व्हिनियन्स आहे जास्तीचा, म्हणूनसाठी ही गाडी त्यांच्याकडे असायची, त्यामुळं व्हिडिओज काही आले नाहीत. बट इलेक्ट्रिक मोबिलिटी हा टॉपिक एका नवीन डिरेक्शनकडे चालला आहे. स्पेशली जे पेट्रोलमध्ये इथेनॉल ब्लेंडिंग येतं आहे, डिझेलमध्ये पण एक्सटर्नल ब्लेंडिंगचा विषय चालू आहे. अजून ते काही कंपल्सरी त्यांनी केलेलं नाही, पण बायोडिझेल ते थोड्याफार प्रमाणात मिक्स करायचा विचार करतात. सो लॉट ऑफ पीपल आर कन्सिडरिंग ऑप्शन ऑफ बाईंग एन इलेक्ट्रिक car or electric vehicle, 2-wheeler, 4-wheeler, anyone. So I thought that it's the right time to make this video. Okay. So झालं आता गाडीला 1 वर्ष आणि 3 ते 4 महिने एक्स्ट्राचे झालेत. एप्रिलमधली गाडी आता जुलै चालू आहे. सो 1 वर्ष 3 महिने झालेत आणि तुम्ही बघू शकता ऑलमोस्ट 26,000 किलोमीटर्स रनिंग कंप्लीट केलेलं आहे गाडीने. ओके. सो काय एक्सपिरियन्स आहे, कसा एक्सपिरियन्स आहे, एक लॉंग टर्म रिव्ह्यूच्या हिशोबाने मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्या गोष्टी सांगणार आहे की वर्थ इट आहे की नाही इलेक्ट्रिक गाडीकडे जाणं. कारण तुम्ही ऑलमोस्ट 3-3.5 लाखापर्यंतचं प्रीमियम पे करता. तर एक्स्ट्राचं म्हणजे पेट्रोल इक्विव्हॅलंट गाडीच्या कंपॅरिझनमध्ये नो डाऊट ते रनिंग कॉस्टमध्ये निघून येतं, पण ते तेव्हाच जस्टिफाईड आहे जेव्हा तुमच्या गाडीची ॲन्युअल रनिंग एवढी असेल. ॲटलिस्ट माझी आत्ता जेवढी झाली आहे तेवढी, तर माझी मी कमीच कन्सिडर करेल इलेक्ट्रिक मोबिलिटीचा विचार केला तर. असा विचार करून घ्या की जी वॉरंटीचा पिरियड आहे बॅटरीचा, ठीक आहे, अनलिमिटेड वॉरंटी आता तर त्यांनी आणलं आहे लाईफ टाईमसाठी. बट आम्ही जे नवीन बायर्स होतो त्यांच्यासाठी 7 years or 1,60,000 किलोमीटर्स. सो युअर रनिंग शुड बी स्प्रेड आउट इव्हनली ऑन दॅट इंटरवल. की 7 वर्षांमध्ये तुम्ही गाडी ॲटलिस्ट 1,60,000 किलोमीटर रनिंग होईल एवढी पळवणार असाल तर इलेक्ट्रिक गाडीकडे जाण्यामध्ये डेफिनेटली खूप फायदा आहे. आणि स्पेशली तुमच्या घरी सोलर वगैरे असेल तर मग तर विषयच नाही उरत. बट ओके, तर एक पॉईंटकडे येऊया. 2-3 टॉपिक्स आहेत माझ्या मनात ज्याच्याविषयी मला काय व्हिडिओ बनवावी वाटली मधल्या 3-4 महिन्यांमध्ये. पण माझ्याकडे ही गाडी नव्हती. वडिलांकडे आधी हुंडाई वर्ना असायची, बट ती मॅन्युअल गाडी आहे, डिझेल गाडी आहे. सो आता ती गाडी मी वापरतो सध्या. आणि ह्या ऑटोमॅटिक गाडीचा जरा बेटर एक्सपिरियन्स असल्या कारणानं त्यांना ही गाडी वापरायला दिली आहे. तर कन्व्हिनियंट आहे त्यांच्यासाठी पण. 62 years एज आहे त्यांचं, गाडी व्यवस्थित चालवतात. पण अजूनही वाव, आज मी व्हिडिओ बनवायचं ठरवलं आणि ऊन आलंय निघून. 4-5 दिवस झाले ऊन बघून, बरं वाटतंय थोडंसं आज. एनिवेज, सो पप्पांचं असं आहे की पप्पांच्या एजनुसार ते एका दिवसात 250 किलोमीटर्सच्या वरती जातील असं मला कधी वाटत नाही. सो EVचं स्पेसिफिकली त्यांच्यासाठी ॲडव्हान्टेज आहे. दुसरी गोष्ट म्हणजे मेंटेनन्स फ्री आहे, हॅसल फ्री आहे, जास्त काही गोष्टी तुम्हाला बघाव्या नाही लागत गाडीमध्ये. तिसरी गोष्ट म्हणजे ग्राउंड क्लिअरन्स चांगला असल्यामुळं गावाकडे अशा उबट-धाबट रस्त्यांवरही खूप चांगला एक्सपिरियन्स आहे. तुम्ही हॅसल फ्री जाऊ शकता. म्हणजे असं काही नाही आहे की ग्राउंड क्लिअरन्स हा हवाच. आता तुम्ही बघू शकता ह्या रस्त्याची अवस्था कशी आहे. पुढचा हा जो खड्डा वगैरे आहे हा मोठावाला, तुम्ही बघू शकता की केवढा जास्त मोठा आहे. ठीक आहे. बट इफ यू अंडरस्टँड लाईन ऑफ ड्रायविंग वाईल ड्रायविंग ऑन बॅड रोड्स देन इट रिअली डझंट मॅटर. कारण कालच मी ह्याच रस्त्यावरनं हुंडाई वर्ना पण घेऊन आलो. तिचा ग्राउंड क्लिअरन्स तर ह्याच्यापेक्षाही कमी आहे आणि ती कुठे खाली स्क्रेप न करता घेऊन आले. सो हे मॅटर करत नाही. बट ठीक आहे, तरी इट्स गिवन द इंडियन रोड कंडिशन्स इट जस्ट गिव्स यू पीस ऑफ माइंड, नथिंग एल्स. सो I'll consider that and I'll give a plus point to this car for this. Okay. चार्जिंगचं म्हणाल तर क्रिटिकल एररचा तो जो इश्यू मला यायचा मध्ये त्याच्याविषयी मी तुम्हाला बरंच काही सांगितलं होतं. एक व्हिडिओ पण टाकली होती डिटेल्ड, आय बिलीव्ह. तर आता सीन असा आहे की तो इश्यू मला परत आला नाही. 20,000 किलोमीटरच्या आसपास त्यांनी मला फोन करून बोलवलं की एक अपडेट आलेली आहे, त्याच्यामध्ये हा क्रिटिकल इश्यू जो आहे तो त्याच्यासोबत त्यांनी डील केलेला आहे.
तर इट वॉज व्हेरी जेन्युइन. त्याच्यानंतर मला क्रिटिकल एररचा काही इश्यू आला नाही, गाडी कुठे बंदही पडली नाही. सो आय बिलीव्ह की फायनली आता ही टेक्नॉलॉजी बऱ्यापैकी स्टेबल आहे. लाईक टाटाला कळालं आहे की बग्स वगैरे काय आहेत थ्रू कस्टमर फीडबॅक, through their experience and everything, and they have refined the experience to a very good enough level that you can rely on this vehicle. ओके, तर चांगलं आहे, एक्सपिरियन्स चांगला आहे. एक स्पेसिफिक व्हिडिओ मला बनवायची, कारण ह्याच्यानंतर पंच EV रिवाईज झाली आहे. माझं जे मॉडेल आहे ते जुनं मॉडेल झालं. आता ह्याच्यानंतर त्यांनी एक नवीन मॉडेल आणलं आहे. ओके, सो त्याच्याविषयी बोलूयात, माझ्या एक्सपिरियन्सविषयी बोलूयात. सो ह्याच्यावर मी आता थोडे दिवस आहे माझ्याकडे ही गाडी, परत 1 महिनाभर. तर त्या पिरियडमध्ये मला जेवढे काही व्हिडिओज बनवता येतील तेवढे मी परत बनवेल. हा व्हिडिओ तर मी फक्त असंच एक कमबॅक म्हणून 4-5 महिने काही टाकलेलं नाही, तर चला काहीतरी रेकॉर्ड करू आणि टाकूयात. त्या अनुषंगाने हा व्हिडिओ मी रेकॉर्ड करतो. ठीक आहे. चेतक घेतली आहे आम्ही. 4 व्हीलरचा इलेक्ट्रिक एक्सपिरियन्स एवढा जास्त आवडला आणि घरी सोलार पण बसवलेलं आहे. त्यामुळं मोबिलिटीची रनिंग कॉस्ट एकदम झिरो करण्यासाठी वडिलांच्या डोक्यात आलं की एक 2 व्हीलर पण आपल्याकडे असावी. आणि पेट्रोलचा इथेनॉल ब्लेंडिंगचा तो इश्यू वगैरे बघितल्यानंतर जी आमच्याकडे होंडा डिओ होती ती 2016-17 साली घेतलेली होती. तर मग असं वाटलं की आता काढून देऊयात तिला, ती ठेवण्यात काही पॉईंट नाही आहे. आणि तसे तिची रनिंग एवढी जास्त होत नव्हती. मग ती गाडी विकून आम्ही एक चेतक घेतली आहे. तर चेतकचा पण एक इंटरेस्टिंग एक्सपिरियन्स आहे. चेतक घेतल्यानंतर EVs इन जनरलमध्ये एक जो रिजनरेटिव्ह ब्रेकिंगचा एक मोठा कॉम्पोनंट आहे, तो ठीक आहे, एफिशियन्सी वगैरे वाढवतो, तुमच्यासाठी सगळं काही करतो. बट तो प्रॉब्लेम पण कसा बनू शकतो ह्याच्यावर थोडंसं माझं लक्ष गेलं चेतक घेतल्यानंतर, त्याविषयी पण बोलायचं. सो ह्या सगळ्या गोष्टींना घेऊन मी येणाऱ्या 1-2 वीक्समध्ये व्हिडिओज बनवेल. ओके, सो स्टे ट्यून. बघू शकता किती पाणी साचलेलं आहे. बट EVचा फायदा हा आहे की एक्झॉस्ट नसल्यामुळे तुम्ही पावसाळ्याच्या दिवसांमध्ये पण किती पाणी साचलेल्या एरियातून बिनधास्त तुमची गाडी काढू शकता. ओके, ठीक आहे. व्हिडिओमध्ये बनवता पण आले नाहीत कारण फोन माझा जो iPhone 13 होता जुना, तर त्याचा इश्यू होता, तर भरले होते त्याचे दिवस. तर मी फोन अपग्रेड केला. ह्या वरच्या छोट्या कॉर्नरमध्ये जो मी दिसतोय सेल्फी व्हिडिओ, त्याच्यावरनं तुम्हाकडूनच गेला असेल की मी अपग्रेड केला. सो ठीक आहे, आता बनवूयात. काही गोष्टी अशा आहेत ज्या मला पोहोचवायच्या आहेत सबस्क्रायबर्सपर्यंत, इन जनरल ऑडियन्सपर्यंत. तर त्या सांगण्यासाठी मी स्पेसिफिकली छोट्या छोट्या व्हिडिओज बनवेल 3-4 मिनिटांच्या येणाऱ्या वीक्समध्ये. ओके, सो स्टे ट्यून. थँक्यू.